युबीटीनं एक देखावा तयार केला आहे आणि त्यास स्थानिक पोलिसांना नोटीस बजावली, कारण वादग्रस्त देखावा म्हणून पोलीस ते म्हणतात। आज छत्रपती शिवाजी महाराज युगपुरुष महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतवर्षाचं प्रतिष्ठा सन्मान अशा शिवाजी महाराजांची आज जयंती आहे आणि अर्थात महाराष्ट्रासह संपूर्ण देशात आणि जगभरात ती साजरी केली जाते। छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राला इतिहास निर्माण करून दिला। छत्रपती शिवाजी महाराज नसते तर महाराष्ट्राला इतिहास आहे असं आपण म्हणतो ते शिवाजी महाराजांमुळे, बाकी सगळ्यांना भूगोल आहे। आणि अशा शिवाजी महाराजांच्या विचाराशी या महाराष्ट्रानं कायम इमान राखावा अशी आमच्या सगळ्यांची भूमिका असते। हे राज्य शिवाजी महाराजांच्या नावानं चाललंय, पण विचारानं चाललंय का हा कायम प्रश्न अलीकडच्या काळात निर्माण झाला। तरीही आपण छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्या जाती धर्माचे आणि पंथाचे आहेत आणि हे आपण सगळ्यांनी पाळलं पाहिजे पथ्य। त्यांनी दिलेला विचार जो आहे तो अन्यायाविरुद्ध लढण्याचा आहे आणि गद्दारी आणि बेईमानी विरुद्ध हल्लाबोल करण्याचा आहे, जो शिवाजी महाराजांनी केला। शिवाजी महाराजांच्या ज्याला आपण स्वकीयात म्हणतो बेईमान आणि गद्दार होते। शिवाजी महाराजांची पहिली लढाई ही चंद्रराव मोरेंशी झाली, औरंगजेबाशी नाही किंवा कुठल्या खानाशी नाही। आधी शिवरायांनी आपल्या आसपासचे जे बेईमान आणि गद्दार होते त्यांना तलवारीचं पाणी दाखवलं आणि मग ते मोगलांच्या विरुद्ध लढण्यासाठी मोकळे झाले। महाराष्ट्र पथ्य आधी पाळतो। आता तुमचा जो प्रश्न आहे कल्याणचा, काय वादग्रस्त देखावा असू शकतो? छत्रपती शिवजयंतीच्या निमित्तानं तिकडल्या आमच्या शिवसैनिकांनी एखादा देखावा निर्माण केला असेल तर त्याच्यामध्ये पोलिसांनी किंवा सरकारनं आक्षेप घ्यावा असं काय आहे? ज्याच कल्याणला कधी अफजल खानाच्या देखाव्यावरून वाद झाले, कधी शाहिस्ते खानाच्या देखाव्यावरून वाद झाले, कधी अन्य काही चित्रांवरून वाद झाले। आता जर कोणी या महाराष्ट्रातली गद्दारी बेईमानी जी शिवरायांना कधीच मान्य नव्हती त्याच्यावर काही देखावा किंवा चित्र निर्माण केला असेल तर पोलिसांना हस्तक्षेप करण्याची गरज नाही। या देशामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे। या देशामध्ये अजून लोकांच्या जीवनावर आणि सांस्कृतिक कार्यक्रमांवर विशेषतः शिवरायांच्या कार्यक्रमावरती सेन्सॉरशिप लादल्याचं जाहीर केलेलं नाही। पोलिसांनी नरेंद्र मोदी यांचं कालचं एक पॉडकास्ट ऐकावं। जरा तुम्ही काय पॉडकास्ट वगैरे म्हणताय, मोदींनी फार जोरदारपणे सांगितलेलं आहे की टीका सहन केली पाहिजे। टीका सहन करणं हे लोकशाहीचं महत्त्वाचं अंग आहे। मग जर कोणी टीका जरी केली असेल कार्यक्रमातून तर पोलिसांनी ते देखावे उद्ध्वस्त करण्याचं कारण नाही। याचा अर्थ पोलीस सरकारचे आदेश पाळत नाहीत, पोलीस बंड करतायत। बोला राऊसाहेब, आणखी एक विषय होता की NCP शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक गौप्यस्फोट केला आहे की 100 दिवसात एक बळी गेलेला आहे, 6 महिने थांबा आणखी एक बळी जाणार आहे आणि त्यांचे नाव आत्ताच जाहीर करणे योग्य होणार नाही, मात्र जो बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो त्याचा बळी जाईल। आता हे मी कसं काय सांगू? महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये अशी अनेक पात्र आहेत की ज्या पात्रांचे आता अनेक चेहरे समोर येत आहेत। मुंडे यांचा बळी गेला, अजून काही अशा प्रकारचे। आता मी सांगतो ना तुम्हाला, जयकुमार रावल यांनी जी रावल कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये जे घोटाळे करून ठेवलेले आहेत कोट्यवधी रुपयाचे, हे अत्यंत गंभीर आहे। जनतेचा पैसा कशा प्रकारे खोटी कर्जदार कुटुंबातले निर्माण करून कोट्यवधी रुपये कसे लाटले
हे प्रकरण देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मी माझं काम चालू आहे पाठवणार आणि मला त्यांना विचारायचं आहे, तुम्ही तुमच्या आसपासच्या लोकांना जनतेचा पैसा लुटण्याचा परवाना दिलेला आहे का? नाव लक्षात ठेवा, जयकुमार रावल अत्यंत भ्रष्ट कारभार करणारे मंत्री आहेत. माजी राष्ट्रपती म्हणजे तेव्हाच्या राष्ट्रपती असलेल्या प्रतिभाताई पाटील यांची जमीन या महाशयाने लाटली. राष्ट्रपतींची जमीन लाटण्यापर्यंत हिंमत गेली आणि हायकोर्टानं आता त्याच्यावरती ताशेरे मारलेले आहेत या लुटमारीवर. असे मंत्री सरकारमध्ये आहेत. असे हे एक नाहीत रावल, असे किमान 7 ते 8 मंत्री या सरकारमध्ये आहेत. त्यांनी या महाराष्ट्राचं वातावरण खराब केलेलं आहे, बिघडवलेलं आहे. अशा मंत्र्यांची बळी जाणारच आणि हे बळी घेण्यासाठी आम्हाला भारतीय जनता पक्षाचे काही लोक हत्यारं पुरवत आहेत, त्यांचा मी आभारी आहे. राऊत साहेब, काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एक विधान केलं जे वादग्रस्त बनतं आहे. ते असं म्हणतात की औरंगजेब क्रूर शासक होता, फडणवीसही तेवढेच क्रूर आहे. बघा, भारतीय जनता पक्षाच्या लोकांची राज्य करण्याची पद्धत ही नक्कीच कपट आणि कारस्थानाची आहे. कपट आणि कारस्थान राजकारणामध्ये कोणी आणला असेल गेल्या 10 वर्षात अत्यंत क्रूर पद्धतीनं, ते भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी आणलं. आपल्या विरोधकांना तुरुंगात टाकणं, विरोधकांच्या कुटुंबियांचा छळ करणं, मित्रपरिवाराचा छळ करणं, अशा अनेक गोष्टी केलेल्या आहेत. हल्ले करणं, हल्ले घडवणं, बदनामी करणं. हे सत्य आहे की या देशातल्या राजकारणातला सुसंस्कृतपणा हा भारतीय जनता पक्षाने आणि त्यांच्या बरोबरच्या लोकांनी पूर्णपणे खतम केला. हे सत्य आहे. नरेंद्र मोदीजी असतील, अमित शहाजी असतील, महाराष्ट्रात अर्थात देवेंद्र फडणवीस यांनी निर्माण केलेल्या राजकारणाचा नवीन एक पॅटर्न आहे. मागच्या 5 वर्षात हे आम्ही अनुभवलं आहे, आम्ही पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाच्या मनामध्ये एक आग आणि संताप नक्कीच आहे. आता महाराष्ट्र काँग्रेसच्या अध्यक्षांनी त्यांना जी उपमा दिलेली आहे ते त्यांचं मत आहे, ते त्यांचं मत आहे. पण हे बोलण्याची वेळ आपल्या राजकीय विरोधकांवर काय येते याचं आत्मचिंतन भारतीय जनता पक्षाने केलं पाहिजे. आता हर्षवर्धन सपकाळ औरंगजेब म्हटले म्हणून भाजपचे लोक त्यांना अफजल खान म्हणतील, बाकी काय, अजून काही म्हणतील, चेंगीज खान म्हणतील. हे किती काळ चालणार? तुम्ही तुमच्या राज्यकारभारात सुधारणा केली पाहिजे. आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे ना, त्यांचा विचार तुम्ही मान्य करा की सगळ्यांना एकत्र घेऊन त्यांनी राज्य बनवलं. त्यांनी सगळ्यांना एकत्र घेऊन हे राज्य बनवलं, हिंदवी स्वराज्य बनवलं, म्हणून हे राज्य निर्माण झालं आणि टिकलं. अशा प्रकारे ज्या प्रकारे या देवेंद्र फडणवीस शिवरायांचं नाव घेऊन किंवा मोदीजी शिवरायांचं नाव घेऊन राज्य करतायत, तसं राज्य त्यांनी कधी केलं नव्हतं. राऊतसाहेब, औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी बजरंग दलानं आज आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून राज्यभर आंदोलनाचं एक लक्षात घ्या, महाराष्ट्रात देशात राज्य कोणाचं आहे? राज्य कोणाचं आहे? त्यांचंच आहे ना, त्यांच्याच पक्षाचं आहे ना. मोदी आणि देवेंद्र फडणवीस हे कोणाचे आहेत? याच विचारांच्या लोकांचे आहेत, हिंसक हिंदुत्ववाल्यांचे आहेत. मग त्यांना अडवलं कोणी कबर हटवायला? शासनाने हटवावी ना. मारामाऱ्या कशाला करताय? नाटकं कशाला करताय? लोकांना त्रास का देताय? सांगा RSSला फरमान काढा म्हणून. बजरंग दल, विश्व हिंदू परिषद हे RSSचीच पिल्लं आहेत ना, सगळी भाजपचीच पिल्लं आहेत. मग हे सगळं वातावरण खराब करून लोकांना त्रास देण्यापेक्षा तुम्ही शासकीय अध्यादेश काढा. हिंमत आहे काढण्याची? या क्षणी औरंगजेबाच्या कबरीच्या भोवती केंद्र सरकारचं पोलीस दल आहे. मग ते का ठेवलं आहे? संरक्षणासाठी. केंद्र सरकारचं पोलीस दल आहे आणि ती जागा केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे ना. मग ही नाटकं कशा करताय तुम्ही? तुम्ही आजचा अग्रलेख वाचा सामनाचा. छत्रपती शिवाजी महाराजांनी काय शौर्य या महाराष्ट्राला देशाला दाखवलं, त्याचं स्मारक म्हणजे औरंगजेबाची कबर. महाराष्ट्रावरती हल्ला करण्याआधी
किंवा हल्ला करायला येण्याआधी किंवा महाराष्ट्राशी पंगा घेण्याआधी त्या व्यक्तीनं संभाजीनगरला जावं आणि औरंगजेबाची कबर पाहावी आणि मग महाराष्ट्राच्या वाट्याला यावं असं आम्ही सांगतो नेहमी. आमच्या अंगावर त्या महाराष्ट्राच्या आधी जा औरंगाबाद संभाजीनगरला. छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची जी कबर तिथे खणलेली आहे ती कबर बघा आणि मग महाराष्ट्राच्या नादाला लागा. हा इतिहास आहे. ज्यांना इतिहासाचं भान नाही बरं का, असे सगळे इतिहासाच्या बाबतीत रंडके असलेले लोक जे आहेत बरं का, ते हे करतायत. अफजल खानाचा कोथळा महाराजांनी काढला ना. इतिहासाला ते पिढीला माहीत पाहिजे की छत्रपतींनी अफजल खानाचा कोथळा काढला. त्याचं थडगं प्रतापगडाच्या पायथ्याशी लोकांनी जाऊन पाहायला पाहिजे की याचा कोथळा महाराष्ट्रानं काढला. हे ड्युटी पोरं आहेत सगळी, ही त्यांना पैसे पुरवतात हे सगळे काही लोक आणि उद्योग करतात. इतिहास नष्ट करण्याचं काम चालू आहे. हा कोणता इतिहास निर्माण करताय तुम्ही? ही थडगी असायलाच पाहिजे. हा इतिहास आहे आमचा, हा आमचा शौर्याचा इतिहास आहे. सर हिंदी में जानना चाहेंगे, आज शिवाजी महाराज की जयंती मनाई जा रही है, दूसरी तरफ औरंगजेब की कब्र को लेकर आज विश्व हिंदू परिषद और बजरंग दल वाले आंदोलन कर रहे हैं. उनका आंदोलन करने की जरूरत क्या? छत्रपति शिवाजी महाराज की जयंती एक महान युग पुरुष थे, योद्धा थे. सिर्फ महाराष्ट्र नहीं, देश नहीं, पूरे विश्व में छत्रपति शिवाजी महाराज को वंदना दी जाती है. एक योद्धा थे, किसके सामने झुके नहीं, और जो गद्दार थे, जो बेईमान थे, उनको कभी बख्शा नहीं. ये इतिहास इस महाराष्ट्र का और देश का रहा है. प्रेरणादायक व्यक्तिमत्व था. उनकी लड़ाई औरंगजेब से हुई और भी मुगल या और राजाओं से हो गई देश के लिए, स्वराज्य के लिए. महाराष्ट्र में औरंगजेब की कब्र जरूर है. मैं मानता हूँ ये मराठों की एक शौर्य का स्मारक है. इतिहास को पता चलना चाहिए आने वाले पीढ़ियों को कि महाराष्ट्र किस तरह से छत्रपति शिवाजी महाराज और मराठे थे, उनसे लड़ते रहे, लेकिन वो जो आक्रामक थे वो महाराष्ट्र के ऊपर, शिवाजी महाराज और मराठों के ऊपर विजय नहीं प्राप्त कर पाए. उनकी कब्र इस महाराष्ट्र में बनानी पड़ी. ये इतिहास है. ये इतिहास वैसा ही रहना चाहिए. लेकिन कुछ लोग अब नए नए हिंदुत्ववादी पैदा हुए हैं, नए नए मुल्ला है. हाँ, ये नए नए लोग हैं, उनको क्या इतिहास का पता है? कोई उनको चाबी मारता है. अरे महंगाई के ऊपर बोलो, किसानों की आत्महत्या हो रही है उनके ऊपर आप आंदोलन करो. और आंदोलन करने की क्या जरूरत है? सरकार किसकी है? मोदी जी की है ना. सरकार आरएसएस की है ना देश में और महाराष्ट्र में. तो आंदोलन क्यों करते हो? ऊपर से एक फरमान आदेश निकालो और हटाओ कबर. किसने रोका है फडणवीस और मोदी जी को? रोका तो नहीं है ना किसने. ये आंदोलन का नाटक बंद करो. लोगों को बहुत तकलीफ हो रही है बाहर. चलिए, आज के संपादकीय में लिखा गया कि औरंगजेब की जो कब्र है वो महाराष्ट्र के शौर्य का प्रतीक है. डेफिनेटली. दूसरी तरफ एकनाथ शिंदे और देवेंद्र फडणवीस ने कहा है कि औरंगजेब की कब्र को लेकर जो लोगों की भूमिका है वही हमारी भूमिका. नहीं, लोगों की कोई भूमिका नहीं है और एकनाथ शिंदे की भी कोई भूमिका नहीं है. ये अमित शाह की भूमिका है. एकनाथ शिंदे बोल रहे. एकनाथ शिंदे जी की क्या भूमिका हो सकती है उसमें? कल तक तो 3 साल तक हमारे साथ रहे, उनको मालूम है क्या भूमिका है. शौर्य का प्रतीक है. शौर्य का प्रतीक कभी टूटना नहीं चाहिए. ये हमारी भूमिका है. छत्रपति शिवाजी महाराज ने औरंगजेब से इतना बड़ा युद्ध किया है मराठाओं ने. छत्रपति जी के मृत्यु के बाद भी 25 साल औरंगजेब महाराष्ट्र में लड़ता रहा, लेकिन विजय नहीं प्राप्त कर सका. और वहाँ उनकी कब्र. ये आने वाली पीढ़ियों को इतिहास से दिखना चाहिए. चाहे अफजल खान की कब्र हो या चाहे औरंगजेब की कब्र हो. अगर इतिहास कोई समझने को तैयार नहीं तो इतिहास के शत्रु है, जो दुश्मन इतिहास के. सर, नितिन गडकरी ने कहा है कि जो जात की बात करेगा उससे लात मारे. मैं गडकरी साहब के इस बयान का स्वागत करता हूँ. उसने राष्ट्रहित की बात की. इस देश के भाजपा के पूरे कुनबे में और सरकार में एक ही नेता ऐसा है जो इस प्रकार की बात करने की हिम्मत दिखाते हैं. और ये जो बात है गडकरी साहब की, इससे ही देश आगे बढ़ेगा.
सर कल प्रधानमंत्री ने एक पॉडकास्ट दिया लेक्स फ्रीडमैन को, उसमें उन्होंने कई सारी बातें कही आरएसएस को लेकर। नहीं, पॉडकास्ट के माध्यम से मोदी जी ने पाकिस्तान पर हमला किया है। चीन पर करो ना हमला, पॉडकास्ट और पाकिस्तान पर हमला पॉडकास्ट के माध्यम से। प्रधानमंत्री जी कमजोर लोगों पर हमेशा हमला करते हैं, हमेशा जो कमजोर कड़ी होती है उनके ऊपर हमला करते हैं। अभी पाकिस्तान पर हमले हो रहे हैं, ये बलूची आर्मी के लोग, पाकिस्तान एकदम अत्यवस्थ हो गया है, तो मोदी जी ने यहाँ से पॉडकास्ट के ऊपर हमला कर दिया। भाई चीन के ऊपर हमला करो, ट्रम्प ने आपका अपमान किया है, देश का अपमान किया है, उनके ऊपर हमला करो। पाकिस्तान तो खत्म हो गया, चलेगा। गोधरा कांड को